जय शंकर. आज मी स्वतः एक नवीन छोटासा प्रोजेक्ट करणार आहे. त्याचा विषय जरा जंगल, पाणी, प्राणी म्हणजे वन विभागासाठी, वन दिनासाठी आहे. तर मग माझं ठरलं होतं ॲक्च्युली मला मढीला जायचं होतं. रंगपंचमीपासून मढीचा उत्सव असतो. पण काही कारणास्तव म्हणजे या शूटमुळे मला नाही जाता आलं. पण काय नाथांची कृपा, तिथेच नाथांची काठी भेटली दरी मातृच्या इथे. मस्त तिथे आमच्या हातून पूजा झाली, मस्त काठी नाचवली आणि छान म्हणजे देवापासनं सुरुवात झाली, नाथांपासनं, महाराजांपासनं. सुंदर असं नाथांचं दर्शन झालं. म्हणजे आमच्या शॉर्ट फिल्मची सुरुवातच ही छान अशी शंकर महाराजांपासून झाली. आणि मग आम्ही काय लागलो कामाला. सकाळी 7:30-8ला शूट चालू झालं. रस्त्यातच मेकअप केला. छान असा थोडा डस्की होता, खेड्यातली मुलगी दाखवायची होती म्हणून. ही आमची वेदू आहे, माझ्या मामांची मुलगी पूजा, तिची मुलगी. हा विषय खूप सुंदर आहे. छोटीशी फिल्म आहे, फक्त 3 मिनिटांची आहे. मग बघा ना, नवीन ड्रेस होता, आता तो मळवावं तर लागणारच आहे ना. गरीब तर दिसली पाहिजे. आमच्या मॅडम एक तर चेहऱ्याने गरीब बिलकुल वाटत नाही, त्या मुळात गरीब नाहीच आहे. मग माती वगैरे लावली, ओली माती, कोरडी माती, सगळी माती लावली. वेदूची चिडचिड, समा माऊ काय करते हे तू, सगळं माझा ड्रेस वगैरे. मग थोडी चिडचिड वगैरे झाली. मग तिला म्हटलं थांब, आधी गंध लावलाच पाहिजे. हा डोक्याला गंध, कुंकू हा खूप महत्त्वाचा आहे. मग सगळं लावलं वगैरे गंध आणि पहिला टेक फायनली स्टार्ट झाला. आमच्याबरोबर होते प्रसाद देशमुख. खूप छान काम करतात, मस्त खूप शांत आहेत ते. पहिला टेक सुरू झाला की वेदू पाण्यासाठी खूप वणवण करते. कारण की आत्ताच्या युगात मानवाने जे सगळी निसर्गाची हानी केली आहे त्याला पूर्णपणे मानव जबाबदार आहे. आणि त्यामध्ये सगळे खेड्यातली लोकं किंवा गाव पातळीवरची लोकं सर्वाईव्ह होतात. अशा प्रकारे आम्ही सगळं काम चालू केलं. मग आता लागणार होता आम्हाला पाऊस. मग आम्ही छोटंसं ट्रॅक्टर बोलवलं. ससाने काका होतेच खोटा पाऊस तयार करायला. पण ससाने काकांनी काय केलं की पाऊस डायरेक्ट वेदूच्या तोंडावर, वेदूला टेकच घेता येईना. मग ससाने काकांनी मी पुन्हा ट्राय करतो. मग ससाने काकांनी थोडा बहुत ट्राय केला. पण मग काय शेवटी पाणीच संपलं. मग आता थोडा गॅप घेतला आणि मग पाणी भरायला टँकर गेला. आणि हा शॉट 1 टेकमध्ये झाला आहे हां, की जो ॲक्च्युली हा लास्टचा शॉट होता, पण तो आम्ही पहिले घेऊन टाकला. प्रसाद दादा तर स्मार्टच आहेत. मग 1 टेकमध्ये त्यांनी असं वेदूच्या कलेकलेनी घेतलं. मग थोडा गॅप होता. मग मी म्हटलं आता चला जुन्या आठवणी लहानपणींच्या. मग इलायचीची चिंच, कोणी त्याला इंग्लिश चिंच म्हणतं, गोड अशी चिंच मिळाली मला. खूप आनंदगडे. मग विचार करत होते मी अजून चिंचा भेटल्या पाहिजे. मग मी ट्राय केला. पण कसं आहे वयामानाने काही उडी मारता आली नाही आणि चिंचही हाती आली नाही. मग शेवटी काय काखेत वळसा गावाला कळसा, खालीच एक छान चिंच होती, ती मस्त घेतली. थोड्या वेळ मी त्याच आठवणीत होते की आईकडं होतं तेव्हा लहानपणी कसं ही चिंच खायचं वगैरे. मग दुसऱ्या लोकेशनला गेलो आम्ही. तिथंही अगेन मला लहानपणीची आठवण आली, कारण की आमच्याकडे कोंबड्या होत्या आणि तिला पण अशी छान छोटी छोटी पिल्लं असायची. आम्ही त्याला बच्चे म्हणायचो. आई कशी असते बघा ना, मुलं तिच्या मागे मागे लहानपणीच फिरतात, मोठ्या फिरणे फिरत आईच्या मागे मुलं. तर असं एक छोटंसं पिल्लू हातात घेतलं, पण त्या आईचा जीव इतका खालीवर, माझ्या पिल्लाला काही करता का काय. मग एकदम ओसाड जमिनीकडे गेलो आम्ही. तिथे छान टरबूज आलेले होते खूप. माझं काय शूट चालू होतं, कारण की वेदूला मी जरा रागवायचे ना, मग तिला जरा इरिटेट होत होतं. मग प्रसाद दादा बोलले स्मिताताई तुम्ही दुसरं लोकेशन लावा तोपर्यंत. मग काय मी थोडंसं बघितलं वगैरे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती मी लक्कीच आहे, तर मला गुंजाचं वेल भेटला आणि असे लाल गुंज मिळाले. तुम्हाला माहिती ना, व्हाईट गुंज आणि लाल गुंज खूप लक्की असतात. मग ते मिळाले. फायनली सगळं शूट झालं आणि एका दिवसात केलं. 4 ते 5 तासात. मग एडिटिंगला पण बसलो, प्रसाद दादा, मी आणि वेदू मस्त झोपली होती. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला इन्व्हिटेशन आलं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी संदीप फाउंडेशनला पोहोचलो, म्हणजे 22 तारखेला. आणि तिथे खूप सुंदर जंगली प्राणी, सगळेच प्राण्यांवर माहिती दिली खूप छान, की जी बऱ्यापैकी माहिती नव्हती ती माहिती घेतली. आणि शॉर्टलिस्टेड काही व्हिडिओज होते ते बघितले. आणि आमच्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं की आम्ही केलेली फक्त 4 आणि 5 तासाची मेहनत, ही मेहनत रंग लाई है. तर पहिला क्रमांक
आपल्याला मिळाला. आपल्या याचं टायटल होतं निसर्ग गाथा आणि पहिला नंबर आपल्याला मिळालेला आहे. आणि 3च मिनिटांमध्ये आम्हाला दाखवायचं होतं, तर 3 मिनिटात हे सगळं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि वेदू खूपच खुश होती. तसंही आम्ही शंकर महाराजांना सांगितलं होतं की महाराज जे योग्य असेल ते आमच्यासाठी नक्कीच तुम्ही द्याल. आणि शेवटी स्क्रीनवर आमचं नाव झळकलं आणि नावात काय ठेवलं नाही, नावातच खरं ठेवलं आहे. बघा सगळं देशमुख देशमुख नाव आहे आणि स्मिता देशमुख नाव आलं होतं. मला खूपच छान वाटलं. मग सगळे असे खूप आनंदी होते. मग नंतरून मग क्लिप झाल्यानंतरून वेदूला स्टेजवर बोलवलं. मग पूजा, वेदू, तिचे बाबा सगळे स्टेजवर गेले. मस्त व्हिडिओ वगैरे. मग अरे त्यांच्या लक्षात आलं स्मिता माऊ राहून गेली. मग मी पण पटपट पटपट पळाले आणि खूप मोठे मोठे अधिकारी होते सगळे वनविभागातले. हा प्रोग्रामच वनदिनासाठी होता आणि त्यात वेदू आपली छोटीशी 3 मिनिटांची शॉर्ट फिल्म फर्स्ट नंबरला आली. आणि मस्त स्टेजवर मी पण चान्स मारून घेतला. आणि हे बघा आमची ट्रॉफी. आणि मग काय वेदू मस्त आजची एक छोटी कलाकार हिरोईन बनलेली होती. सगळ्यांची ॲट्रॅक्शन, सगळे तिला ॲप्रिशिएट करत होते. तिला खूप छान वाटत होतं. मग काही फोटोज काढले आणि वेदू बघा मस्त खूपच खुश. मग काय ताव मारला जेवणावरती आणि छान जेवण झालं.